नमस्कार प्रेक्षकांनो. ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, इथे आता अर्जुनने प्रियाचा पाठलाग केलेला असतो आणि तेव्हा अर्जुनच्या लक्षात खूपच महत्त्वाची गोष्ट आलेली असते आणि ती म्हणजे प्रिया सुभेदार आणि किल्लेदार या दोन्ही कुटुंबांना फसवत आहे. त्यांच्यापासून महत्त्वाची गोष्ट लपवत आहे. ही गोष्ट आता अर्जुनच्या लक्षात आलेली असते. जेव्हा इथे अर्जुनला प्रियावरती संशय येतो तेव्हा तो तिचा पाठलाग करत इथे आता टॅटू सेंटरमध्ये गेलेला असतो. त्या शॉपमध्ये गेल्यानंतर अर्णवने CCTV फुटेज चेक करताच इथे आता CCTV फुटेजमध्ये खूप मोठा सत्याचा उलगडा झालेला असतो. तर प्रियाने आपल्या तळपायावरील जी काही तुळशीपत्राची जन्मखून दाखवलेली असते ती इथे पूर्ण खोटी असते. ही गोष्ट आता अर्जुनच्या लक्षात आलेली असते. तर प्रियाच्या तळपायावरील असलेली तुळशीपत्राची खून ही खरी नसून हे एक टॅटू काढून घेतलेलं आहे हे अर्जुनच्या लक्षात आलेलं असतं. आणि त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इथे आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे टॅटू काढल्यानंतर दिलेलं बिल हे अश्विनच्या हाती लागलेलं असतं. रूममध्ये आता टॅटूचं बिल मिळाल्यानंतर अश्विन आणि प्रियामध्ये थोडासा वाद झालेला असतो आणि त्यांचं ते झालेलं भांडण अर्जुनच्या कानावरती पडलेलं असतं. आणि त्यामुळेच प्रेक्षकांनो, खरं तर अर्जुनला प्रियावरती संशय आलेला असतो आणि तो त्या मुळाशी पोचून नक्की इथे टॅटूचं प्रकरण काय आहे हे शोधून काढतो. आणि तेव्हा त्याच्या लक्षात येतं की प्रियाच्या तळपायावरील असलेली तुळशीपत्राची खून ही खोटी आहे, एक टॅटू आहे. ही गोष्ट आता अर्जुनच्या लक्षात आलेली असते. त्यामुळे प्रेक्षकांनो, प्रिया ही तन्वी नाहीच आहे ही गोष्ट आता अर्जुनने पुन्हा एकदा पुराव्यानिशीत सिद्ध केलेली असते. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी पुढे घडत जातात आपण सविस्तरपणे बघूया. तर प्रेक्षकांनो, इथे आता अर्जुन सायलीचे आईवडील नक्की कोण हे शोधण्याचा परिपूर्ण प्रयत्न करत आहे. म्हणजे त्याने इथे आधी सदा लोखंडे आणि मैनावती या दोघांना घरी आणून जी काही चूक केलेली असते ती चूक आता पुन्हा अर्जुनला करायची नसते आणि म्हणून तो इथे आता पूर्ण गोष्टी व्यवस्थित विचार करून करत असतो. तर इथे बऱ्याचशा गोष्टी अर्जुनच्या समोर आलेल्या असतात. मैनावती आणि सदा लोखंडे यांनी तर खूपच मोठं खोटं बोललेलं असतं की बबली आमची मुलगी नाहीच आहे. महिपतने आमच्या फॅमिली फोटोमध्ये जबरदस्तीने हा फोटो लावायला सांगितला होता आणि त्यासाठी आम्हाला पैसे देऊ केले होते. नंतर गुलाबबाईला विचारल्यानंतर तिने सांगितलेलं असतं की माझ्या इथे या मुलीची चौकशी करण्यासाठी महिपतसुद्धा आला होता आणि ही मुलगी मैनावती आणि सदा लोखंडे यांच्याकडून मी विकत घेतलेली आहे. तेव्हा इथे अर्जुनने मधुभाऊंची भेट घेऊन एक क्लॅरिटी मिळवलेली असते आणि ती म्हणजे बबलीचा फोटो जो आहे, जो अर्जुनला सायलीचा फोटो वाटत होता, तो फोटो आता मधुभाऊंना दाखवल्यानंतर त्याने इथे क्लॅरिफिकेशन मागितलेलं असतं की हा फोटो नक्की कुणाचा आहे. तर इथे मधुभाऊंनी डोळे मिचकावून अर्जुनला उत्तर दिलेलं असतं की हा फोटो सायलीचा नाहीच आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, अर्जुनच्या हाती आता महत्त्वाची गोष्ट लागलेली असते की आतापर्यंत तो फोटो सायलीचा फोटो म्हणून मी सगळीकडे दाखवत होतो आणि त्या फोटोच्या आधारेच मी मैनावती आणि सदा लोखंडे या दोघांना घरी घेऊन आलो होतो सायलीचे आईवडील म्हणून. पण खरं तर हा फोटो मुळात सायलीचा नाहीच आहे. मग सायलीची ओळख लपवण्याचा नक्की कोण प्रयत्न करते? सायलीची ओळख जर महिपत लपवण्याचा प्रयत्न करत असेल तर का? सायलीची ओळख लपवण्यामागे महिपतचा नक्की काय हात आहे हे अर्जुनला आता शोधून काढायचं असतं. पण एक गोष्ट मात्र नक्की, याच्यामध्ये मैनावती आणि सदा लोखंडे हे दोघे जण खोटं बोलत आहेत ही गोष्टसुद्धा अर्जुनच्या लक्षात आलेली असते. कारण गुलाबबाईने स्पष्टपणे सांगितलेलं असतं की या मुलीला आम्ही मैनावती आणि सदा लोखंडे यांच्याकडूनच विकत घेतली होती, त्यासाठी मी त्यांना पैसे दिले होते. आणि जर गुलाबबाई खरं बोलते तर मग मैनावती आणि सदा लोखंडे माझ्याशी खोटं का बोलत आहेत की हा फोटो महिपतने त्यांना दिला होता आणि तो फोटो मुद्दामून त्यांच्या फॅमिली फोटोमध्ये लावायला सांगितला होता. हे सगळं बोलण्यामागे नक्की कारण काय? तेव्हा या गोष्टी कुसुमताईपर्यंत पोचलेल्या असतात. कुसुमताई म्हणते की खरं सांगू का, सायलीच्या लहानपणीचा फोटो तुम्ही जो दाखवत होता ना, सायली मुळात तशी नव्हतीच. सायलीचा चेहरा खूपच जास्त गोंडस होता. हा फोटो कुठल्या मुलीचा आहे काही सांगता येत नाही. आणि ज्या पद्धतीने मैनावती आणि सदा लोखंडे यांनी आता सायलीच्या लहानपणीचं वर्णन केलं होतं ना, चोऱ्यामऱ्या करायची, लोकांना लुबाडायची, पाकिटं मारायची, फसवायची. खरं तर हे गुण कधीच सायलीमध्ये नव्हतेच. म्हणजे जेव्हापासून मी तिला बघते
आणि मधुभाऊंकडून सायलीचं कौतुक ऐकते. त्याच्यामधून एक गोष्ट तर स्पष्ट होते की सायलीच्या लहानपणापासूनच या अंगामध्ये सवयी नव्हत्या. हे जे गुण त्यांनी आपल्याला सांगितलेले आहेत, हे सगळे गुण खरं तर प्रियामध्ये होते. ही गोष्ट आता कुसुमताई अर्जुनला म्हणते. हे सगळे गुण चोऱ्यामाऱ्या करायचे, पैसे लुबाडायचे, हे सगळं लहानपणापासून प्रिया करत होती. शाळेमध्ये जायची तेव्हा मधुभाऊ म्हणत होते की कितीतरी मुलांच्या आणि त्यांच्या वडिलांच्या कंप्लेंट्स असायच्या की प्रियाने कुणाची तरी पेन्सिल चोरली आहे, पेन चोरलाय, वही चोरले, अक्षरशः पट्ट्या पुस्तकंसुद्धा चोरायची. ही सवय प्रियामध्ये होती. आणि आश्रमामध्ये तर मी माझ्या डोळ्याने बघितलं आहे. इथे आम्ही एका पेटीमध्ये दर महिन्याला सगळेजण पैसे जमा करायचो काकूंच्या आणि काकांच्या डायलिसिससाठी. ते पैसेसुद्धा ती चोरायची. तेव्हा इथे अर्जुनच्या लक्षात आलेलं असतं की याचा अर्थ या सगळ्याचा संबंध कुठेतरी या प्रियाबरोबर आहे का, हे शोधून काढलं पाहिजे. सगळेजण महिपतला टार्गेट करतायत, पण हे विसरून जमणार नाही की महिपतला मदत करणारी एक मुख्य व्यक्ती आपल्या घरामध्ये आहे आणि ती म्हणजे प्रिया. तिच्यावरती आता तिच्या हालचालींवरती बारीक लक्ष ठेवायला हवं. तेव्हा इथे प्रियावरती अर्जुनचं लक्ष असतं. प्रिया वारंवार मैनावती आणि सदा लोखंडे यांना पैसे द्यायला जात असते. त्या लोकांना आता प्रिया ही आता सोन्याचं अंड देणारी कोंबडी वाटत असते. तिच्याकडून जेवढे पैसे उकळता येतील तेवढे पैसे उकळले जात असतात. त्यामुळे प्रियाला टेन्शन आलेलं असतं की महिपतला फसवण्याच्या नादामध्ये मी या लोकांच्या हातामध्ये आयतं कोळीतच दिलेलं आहे. हे लोक आता सारखे सारखे माझ्याकडून पैसे मागणार आणि त्यांनी तोंड बंद ठेवायचं म्हणून मी पैसे देणार, असं आता प्रियाला वाटत असतं. तेव्हा अर्जुनला कळत असतं की ह्या प्रियाचं बाहेर जाणं जरा जास्तच वाढलेलं आहे. आणि त्यानंतर प्रेक्षकांनो, महत्त्वाची गोष्ट ठरलेली असते ती म्हणजे अश्विन आणि प्रियामध्ये भांडण झालेलं असतं. कारण का, तर इथे प्रिया जरा जास्तच खर्च करत असते. इथे अश्विनच्या अकाउंटवरून पैसे हे खूपच जास्तीने आता जात असतात. तेव्हा अश्विन प्रियाला विचारत असतो की तू एवढा खर्च काय करतेस, तू मला सांगशील का? माझ्या अकाउंटवरून एवढे पैसे तू कुणाला देतेस, कुठे खर्च कुठे करतेस तू? तेव्हा प्रिया म्हणत असते की आता तू सुद्धा मला विचारणार आहेस का? अरे बाहेरून आपण जेवण वगैरे ऑर्डर करतो, मला खरेदी वगैरे करायला नको का? आणि मी जर पैसे खर्च केले तर तू सुद्धा आता मला बोलणार आहेस का? आणि इमोशनल ड्रामा करते. तेव्हा इथे अश्विन तिच्यावरती थोडाफार चिडतो आणि तिथून तो निघून जातो. पण त्यानंतर प्रेक्षकांनो, प्रिया गेलेली असते इथे आता टॅटू शॉपमध्ये. तिथे जाऊन तिने आपल्या तळपायावरती जो तिने टॅटू करून घेतलेला असतो तो पुसट झालेला असतो. त्यामुळे आता तो परमनंट टॅटू नसल्यामुळे तो पुसट झालेला असतो. आणि तेव्हा इथे प्रिया म्हणत असते की आता तब्बल 2-2.5 वर्ष झाली ह्या टॅटूला आणि तो आता दिसेनासा झाला आहे. जर कधी इथे माझ्यावरती कुणाला संशय आला आणि माझा तळपाय बघण्याचा प्रयत्न केला तर सगळ्यांना तर हेच वाटेल की मी खरी तन्वी नाही आहे म्हणून. तेव्हा मी जाते आणि हा टॅटू आता पूर्णपणे परमनंट करून येते. तेव्हा प्रिया आता कॉफी शॉपमध्ये जाण्याचा बहाणा करून ती गेलेली असते टॅटू सेंटरमध्ये. तिथे गेल्यानंतर तिने आता जो टॅटू बनवून घेतलेला असतो तुळशीपत्राची जन्मखून, तो टॅटू तिने पुन्हा बनवून घेतलेला असतो आपल्या तळपायावरती. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, त्या टॅटूचं बिल तिला मिळालेलं असतं. तिने जे पेमेंट केलेलं असतं ते बिल तिच्या बॅगमध्ये असतं. घरी आल्यानंतर इथे आता ते बिल चुकून तिच्या पर्समधून खाली पडतं आणि ते अश्विनला दिसतं. तेव्हा अश्विन ते उचलतो आणि तिला म्हणत असतो की तन्वी, हे टॅटू सेंटरचं बिल तुझ्याकडे काय करतंय? तू काय करून घेतलेस आणि इथे हे काय लिहिलं आहे? तेव्हा प्रेक्षकांनो, आता प्रिया त्याच्या हातातून ते खेचून घेते आणि म्हणते, अरे काही नाही, छोटासा टॅटू केला आहे, बाकी काही नाही. तेव्हा इथे अश्विन म्हणतो, कुठे टॅटू केला आहेस, काही सांगशील का? आणि टॅटू वगैरे तू कधीपासून करायला लागलीस गं? तुला तर टॅटू करायला आवडत नाही ना? तेव्हा प्रिया म्हणते, तुला काय करायचं आहे? मी कुठेही टॅटू करेन, तू गप्प बस ना. तू नको ते प्रश्न मला विचारू नकोस हा. तेव्हा अश्विन म्हणतो की मी तुला काहीही विचारलं तरी तुला इतका राग काय येतो? आणि जर मी तुला विचारलं की तू कुठे टॅटू केला आहेस, तर मग त्याच्यामध्ये चुकीचं काय आहे? एक नवरा आपल्या बायकोला विचारू शकत नाही का? तेव्हा इथे प्रिया म्हणते, नाही विचारू शकत. मी तुला बारीक सारीक गोष्टी विचारते का? आणि हा टॅटू मी केलेला नाही आहे, माझ्या नावावरती माझ्या मैत्रिणीने केला आहे. तेव्हा इथे अश्विन म्हणतो, मग तिला जर टॅटू करायचा होता तर तुझ्या नावावरती करायची काय गरज होती? तेव्हा इथे प्रिया म्हणते, आता तू जास्तीचे प्रश्न मला विचारू नकोस हा, मी आत्ताच सांगते तुला. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अर्जुनने त्यांचं बोलणं ऐकलेलं असतं की प्रियाने कुठला तरी टॅटू करून घेतलाय. पण जर हा टॅटू प्रियाने करून घेतलाय, मग ती अश्विनबरोबर खोटं का बोलते? नक्कीच काहीतरी गुपित आहे जे ती लपवण्याचा प्रयत्न करते, कुणालाही कळू देत नाहीये. पण मी ते सत्य शोधून काढणारच, असं आता अर्जुन म्हणत असतो.
त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता अर्जुनला त्या टॅटू सेंटरचं नाव विचारून घ्यायचं असतं. तर ते आता कुणाला विचारणार? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अर्जुन म्हणत असतो की अश्विन, काय झालं रे? तू मोठमोठ्याने बोलत होतास, काही घडलंय का? तेव्हा इथे प्रेक्षकांनो अश्विन म्हणत असतो, काही नाही, सांगण्यासारखं काही नाही आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे प्रियाने आता ते बिल फाडून तोडून टाकलेलं असतं डस्टबिनमध्ये आणि ती आता बाथरूममध्ये असते. तेव्हा अश्विन हॉस्पिटलला गेल्यानंतर इथे अर्जुन हळूच तिच्या रूममध्ये जातो आणि डस्टबिन चेक करत असतो. तेव्हा डस्टबिनमध्ये त्याला आता काही तुकडे सापडतात. ते तुकडे अर्जुन घेतो आणि ते जॉईंट करून बघतो. तेव्हा त्याला ते आता टॅटू सेंटरचं नाव भेटलेलं असतं. तो पुन्हा ते सगळे कागद गोळा करून डस्टबिनमध्ये टाकून देतो आणि त्यानंतर तो बरोबर त्या टॅटू शॉपमध्ये पोचलेला असतो जिथे प्रिया गेलेली असते. तिथे जाऊन आता अर्जुनने नाव वगैरे विचारलेलं असतं आणि अर्जुनला विचारलं जातं की तुमच्या इथे कुठल्या कुठल्या पद्धतीचे टॅटू केले जातात, असं अर्जुन विचारतो. तेव्हा अर्जुनला विचारलं जातं की तुम्हाला कसा टॅटू करून घ्यायचा आहे ते फक्त सांगा. तुम्ही जे सांगाल त्या पद्धतीचा टॅटू आम्ही तुम्हाला इथे डिझाईन करून देऊ शकतो. तुम्ही म्हणाल तो टॅटू आम्ही इथे करून देऊ. तेव्हा इथे अर्जुन म्हणत असतो की इथे पायावरती वगैरे सुद्धा टॅटू केले जातात का? तेव्हा इथे टॅटूवाले म्हणतात, तुम्ही सांगाल तिथे आम्ही टॅटू करून देऊ, असं काही नाही आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अर्जुन म्हणतो की तुम्ही आम्हाला आताची काही लेटेस्ट डिझाईन दाखवू शकता का? म्हणजे मी डिझाईन वगैरे बघतो आणि मी इथे टॅटू करतो. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता डिझाईन दाखवत असताना इथे अर्जुन पानं वगैरे पलटी करत असतो आणि लेटेस्ट डिझाईनमध्ये इथे आता तुळशीपत्राची खून, एक तुळशीचं पान त्याला तिथे दिसतं आणि अर्जुन म्हणतो की हे काय आहे? तेव्हा इथे एक तुळशीचं पान आहे, ते तुळशीपत्राची खून आहे. काही लोकं असं सुद्धा टॅटू करून घेतात, आपल्याला हवंय ते. तेव्हा अर्जुन म्हणतो, हो का? तर ही डिझाईन कुणी तयार केली, काही सांगाल का? ही तुम्ही तयार केलेली डिझाईन आहे? तेव्हा ती माणसं म्हणतात, नाही, इथे एक कस्टमर आली होती, तिने हे डिझाईन आम्हाला तयार करून दिलं आणि असं डिझाईन आम्ही तिच्या तळपायावरती काढलं. तेव्हा इथे अर्जुनला संशय येतो. अर्जुन म्हणतो, हे बघा, मला जरा काही गोष्टी सांगा. तुमच्या इथे ही मुलगी आली होती का? आणि प्रियाचा फोटो दाखवला जातो. तर इथे काही लोकं म्हणतात, आम्हाला माहिती नाही आली असली तरी. तेव्हा अर्जुन म्हणतो, मी एक वकील आहे आणि मला तुमच्या मदतीची गरज आहे. तुम्ही मला 2 दिवसापूर्वीचं CCTV फुटेज दाखवू शकता का? मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो. तेव्हा इथे खरं तर आम्ही तुम्हाला इथलं CCTV फुटेज नाही दाखवू शकत असं सांगितलं जातं. पण अर्जुन म्हणतो, मी काही चुकीचं करणार नाही आहे. मला तुमच्या मदतीची खरंच खूप गरज आहे. असं समजा की कुणाच्या तरी जीवाचा प्रश्न आहे, कुणाच्या तरी ओळखीचा प्रश्न आहे असं समजा. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो की मला फक्त 2 दिवसांपूर्वी कुणाकुणाची एंट्री झाली तेवढं तरी सांगू शकता का प्लीज? तेव्हा इथे आता अर्जुन म्हणतो की मला फक्त रजिस्टरमध्ये नावं तरी सांगा. तर इथे तन्वी किल्लेदार हे नाव आलेलं असतं आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे प्रियाचा फोटोसुद्धा दाखवला जातो. तेव्हा अर्जुन म्हणतो, फक्त ही मुलगी CCTV फुटेजमध्ये दिसते का ते मला बघायचं आहे, बाकी तुम्ही मला काही दाखवू नका. तेव्हा इथे आता प्रिया ज्या वेळेला आली होती ती वेळ तिथे मेन्शन असते आणि त्या वेळेचं फुटेज आता अर्जुनला दाखवलं जातं. तेव्हा इथे प्रिया आपल्या तळपायावरती तुळशीपत्राची इथे खूण तयार करून घेत आहे, त्याचा टॅटू तयार करत आहे. हे आता अर्जुनने बघितलेलं असतं. तेव्हा त्याच्या पायाखालची जमीनच सरकते आणि त्यानंतर प्रेक्षकांनो, अर्जुन आता ते फुटेज आपल्या मोबाईलमध्ये मागतो. तो म्हणतो की बाकी काही देऊ नका, फक्त हे फुटेज मला हवं आहे जिथे प्रिया तळपायावरती इथे आता टॅटू तयार करून घेते आणि ते फुटेज त्याने रिक्वेस्ट केल्यानंतर त्याला दिलेलं असतं आणि अर्जुन घरी आल्यानंतर ते सायलीला दाखवतो आणि म्हणतो की हे बघ, प्रियाने तळपायावरती तुळशीपत्राची खून तयार करून घेतली, कारण ती खरी तन्वी नाहीच आहे आणि इथे प्रियाला बरोबर माहिती आहे की तन्वीच्या तळपायावरती तुळशीपत्राची खून होती. तेव्हा सायली म्हणते, पण ही खूण तर माझ्या तळपायावरती आहे, प्रियाच्या तळपायावरती असं काही नव्हतं. तेव्हा इथे अर्जुनच्या समोर आता सत्याचा उलगडा झालेला असतो. खरी तन्वी सायली आहे आणि प्रिया ही खोटी तन्वी आहे. तिने इथे सगळ्यांना फसवून खूप मोठा फ्रॉड केलेला आहे. ही गोष्ट अर्जुनच्या लक्षात आलेली असते आणि आता लवकरच तो पुरावा सुभेदार किल्लेदार या सगळ्यांच्या समोर सादर करून इथे आता सायली खरी तन्वी असल्याचं अर्जुन सगळ्यांना सांगणार असतो आणि प्रियाने कशा पद्धतीने सगळ्यांची फसवणूक केली आहे, तिने किती मोठा फ्रॉड केला आहे, ही गोष्टसुद्धा अर्जुन आता पुरावे देऊनच सगळ्यांसमोर आणणार असतो.
तर अशा पद्धतीने CCTV फुटेज बघितल्यानंतर इथे अर्जुनच्या लक्षात आलेलं असतं की प्रिया ही खरी तन्वी नाही आहे. एक फ्रॉड असल्याचं सत्य त्याच्यासमोर येतं. तळपायावरती असलेली तुळशीपत्राची खूण ही आता जन्मखून नसून तो एक टॅटू आहे, हे सुद्धा सगळ्यांच्या समोर येणार असतं. तर अशा रीतीने प्रेक्षकांनो, इथे आता अर्जुनने या सर्व गोष्टींच्या मुळाशी जाऊन सत्य शोधून काढण्याचा प्रयत्न तर केलेलाच असतो, पण खरी तन्वी प्रिया नसून सायली आहे, हे सुद्धा अर्जुनच्या समोर आल्यानंतर अर्जुनला भयंकर आनंद झालेला असतो. शेवटीला इथे आता पूर्णाजीचा शब्द पूर्ण झालेला असतो. इथे प्रतिमा आत्तेला दिलेलं वचन की अर्जुनचं लग्न तन्वी बरोबर होणार, तर नकळतपणे का होईना पण अर्जुनचं लग्न हे तन्वी बरोबरच झालेलं असतं. या गोष्टीचं समाधान अर्जुनला असतं.